सर्वांना कशा आहात सर्वजण मजेतच असताल हो की नाही. काय असतं माहिती का, सांगू का तुम्हाला. अं, एखाद्या लेकरांचे मुलाचे आईवडील किंवा मुलीचे आईवडील खूप चांगले असतात, परंतु मुलं वाईट निघतात, हो की नाही. तर ते वाईट का निघतात? तर त्यांचा संगत गुण. आईवडील आईवडील सर्व जणांवर सारखेच संस्कार करतात. संस्कार घेणं हे मुलांच्या हातात असतं. आता मी काल म्हणजे काल असं खूप मुलं बघितली, मुली बघितल्या, किती संस्कार त्यांच्यावर आहे ना. आणि किती एकमेकाला ते हे करतात, आईवडिलांना मान देतात, घरातल्या व्यक्तींना मान देतात. पण काही काहींना संस्कारच नसतात. संस्कार करत म्हणजे ते कसल्या मातीचे बनलेले असतात काय माहिती. जरी ते संस्कारी असले तरी ते कुठल्या तरी घमेंडीत असतात. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर संस्कार केलेले असतात, परंतु ते संस्कार पाळत नाहीत. म्हणजे आपल्या मस्तीत मस्त असतात, है ना. परंतु वरचा आहे ना, तो सर्व पाहत असतो. तो त्या गोष्टीची त्यांना शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, मग कुणी असो. एखाद्या मुलाने किंवा मुलीने काही चोरी केली तर देव त्याला शिक्षा देतोच ना. तसंच आहे. किती माज, मला काय म्हणायचं, किती माज आहे ना, किती अहंकार आहे ना, किती अहंकार दाखवतात ना लोक आपल्या शरीरावर, आपल्या पैशावर, आपल्या घरादारावर, आपल्या ह्याच्यावर त्याच्यावर. पण त्यांना माहिती आहे का, एवढा मोठा अजित पवार होता बघा. मी त्यांचं म्हणत नाही की ते कसे वारले काय झाले, परंतु माणसाचं काही टिकतं का? क्षण नाही लागत माणसाला धुळीस मिळायला. मग कसल्या गोष्टीचा अहंकार आहे तुम्हाला? हे तुमचं शरीर असंच राहणार आहे? तुमची जवानी अशीच राहणार आहे? तुमचा पैसा असाच राहणार आहे? मग कुठल्या गोष्टीचा अहंकार करता तुम्ही? कशाचा अहंकार करता? चांगल्या गोष्टीचा अहंकार करा, वाईट गोष्टीचा नका करू. एका बाईत तर इतकी वाईट गोष्ट ठासून ठासून भरलेली आहे, तर तिला त्या वाईट गोष्टीचा भयंकर असा अहंकार आहे. त्या अहंकारामध्ये ती अशी मदनमस्त झालेली आहे बाई. काय सांगावं बाई तिचं. कुठल्या जगात वावरतात, जग कुठं चाललेलं आहे आणि आपण कुठल्या ठिकाणी चाललेलो आहोत, याच्यात त्यांना जरा देखील हे नाही. जर उद्या काही संकट आलीच, देव न करो पण आलीच, तर एकही जण सावलीला उभा राहणार नाही. आज जे म्हणतात ना, आज जे येतात ना, ते पण नाही येणार. एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. अहंकार, तुमचा अहंकार त्या दिवशी तुम्हाला समजेल कोण आपलं आणि कोण परकं. काय अहंकार आहे बाबा, खरंच. अहंकारात पार एकदम ते गुरफटून